मी डॉक्टर संजय दत्तात्रय सदावर्ते गेले 19 वर्षांपासून पुणे आणि लोणावळा या ठिकाणी शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेद म्हणजे नेमके काय याची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। आयुर्वेद चिकित्सा पद्धती हिचा उगम साधारणतः 5000 वर्षांपूर्वी झाला होता। 4 प्रमुख वेदांपैकी अथर्ववेदाचा उपवेद म्हणून आयुर्वेदाचे वर्णन हे आलेले आहे। आयुर्वेद म्हणजे नेमके काय हे सांगताना ग्रंथकार किंवा संहिताकार अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी आयुर्वेदाची व्याख्या करतात। आयुषस्य वेदा इति आयुर्वेदा म्हणजे जे शास्त्र किंवा ज्या शास्त्रामध्ये तुम्हाला आयुष्य कशा प्रकारे जगायचे आहे याचे ज्ञान मिळते त्यालाच आयुर्वेद असे म्हणतात। म्हणजेच आयुष्याचा वेद असणारे आयुर्वेद। दुसरी व्याख्या सांगताना ग्रंथकार म्हणतात हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानच्च तच्च यत् रक्तम आयुर्वेद सहा उच्यते। म्हणजे ज्या शास्त्रामध्ये मनुष्य शरीरासाठी हितकर गोष्टी कोणत्या, अहितकर गोष्टी कोणत्या, सुखकर गोष्टी कोणत्या आहेत, दुःखकर गोष्टी कोणत्या आहेत किंवा या शरीराचे मान किंवा परिमाण किती आहे याचे वर्णन केले जाते त्या शास्त्रालाच आयुर्वेद असे म्हणतात। आयुर्वेद ही मुख्यतः चिकित्सा पद्धती तर आहेच, परंतु जीवन कशा प्रकारे जगायचे याचे देखील ज्ञान देणारे हे एक अगाध शास्त्र आहे असे म्हटल्यास बिलकुल वावगे ठरणार नाही। आयुर्वेदाचे सर्व सिद्धांत हे शाश्वत आहेत, म्हणजे ते कधीही न बदलणारे आहेत। आयुर्वेदामध्ये मुख्यतः दोष धातू मलमूलम ही शरीरम म्हणजे 3 प्रकारचे दोष, वातदोष, पित्तदोष आणि कफदोष, 7 प्रकारचे धातू, रसधातू, रक्तधातू, मांसधातू, मेदधातू, अस्थिधातू, मज्जाधातू आणि शुक्रधातू आणि 3 प्रकारचे मल, पुरुष, मूत्र आणि स्वेद। तर हे 3 आयुर्वेदाचे किंवा शरीराचे मूळ आहे। दोष धातू मलमूलम ही शरीरम असे यांचे वर्णन केलेले आहे। आयुर्वेदामध्ये एक सामान्य विशेष सिद्धांत देखील सांगितलेला आहे, म्हणजे समानाने समानाची वृद्धी होते तसेच विपरीत गोष्टींनी त्याचा ऱ्हास होतो असे आयुर्वेदात सांगितलेले आहेत। समजा एखाद्याच्या शरीरामध्ये रसक्षय झाला किंवा रसधातू कमी झाला तर अशा वेळेस लिक्विड डाएट हा वाढवावा लागतो, आहार हा चुरून कुस्करून घ्यावा लागतो, रसधार फळे ही खावी लागतात, तरच त्याचा झालेला ऱ्हास हा भरून निघतो। याचाच अर्थ समानाने समानाची वृद्धी होत असते। दुसरा सिद्धांत तो म्हणजे पंचभौतिक सिद्धांत, यत पिंडी तद ब्रह्मांडी म्हणजे ह्या सृष्टीमधील प्रत्येक गोष्ट ज्याप्रमाणे पंचभौतिक आहे तसेच मानवी शरीर हे देखील पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे। तर ही पंचमहाभूते म्हणजे नेमके काय, तर पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश यांनाच पंचमहाभूत असे म्हणतात। याचाच अर्थ मानवी शरीर हे पंचभौतिक आहे। आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, गर्भिणी परिचर्या यांचे देखील वर्णन केलेले आहे। दिनचर्या म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणकोणत्या गोष्टी करायला हव्या, कोणकोणते नियम हे पाळावयास हवे याचे वर्णन आयुर्वेदामध्ये आलेले आहे। तसेच ऋतुचर्या 6 प्रकारचे ऋतू आहेत, तर प्रत्येक ऋतूमध्ये वातावरण वेगवेगळे असते, प्रत्येक ऋतूमध्ये होणारी आजारपणे ही देखील वेगवेगळे असतात। तर प्रत्येक ऋतूनुसार कशा प्रकारचे आचरण हे व्यक्तीने ठेवावयास हवे याचे वर्णन देखील आयुर्वेदामध्ये आलेले आहे। तसेच गर्भिणी परिचर्या म्हणजे गर्भिणी अवस्थेमध्ये माता भगिनींनी कशा प्रकारे आचरण ठेवावे की जेणेकरून येणाऱ्या अपत्यामध्ये कोणत्याही प्रकारचे शारीरिक आणि मानसिक व्यंग निर्माण होणार नाही याची काळजी देखील आयुर्वेदामध्ये घेतली गेलेली आहे। ऋतुचर्या म्हणजे माता भगिनींना ज्यावेळेस मासिक धर्म येतो त्यावेळेला गर्भाशय हे मुळात व्रणित असते किंवा जखमी असते, तर अशा वेळेस जास्ती हालचाली करणे किंवा जड कामे करणे या गोष्टींमुळे गर्भाशय आणखी व्रणित होण्याची किंवा जखमी होण्याची शक्यता असते। त्याच्यामध्ये पुयोत्पत्ती किंवा पस फॉर्मेशन होण्याची देखील शक्यता असते। म्हणून रजस्वला परिचर्या याच्यामध्ये माता भगिनींनी कोणकोणती काळजी घ्यावयास हवी याचे देखील ज्ञान आयुर्वेद शास्त्र देते। आयुर्वेदाच्या 8 शाखा आहेत,
त्याच्यामध्ये काय चिकित्सा, बालरोग चिकित्सा, ऊर्ध्वांग चिकित्सा, विषचिकित्सा, रसायन चिकित्सा इत्यादी प्रकारची 8 प्रकारची अंगे ही आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहेत. आयुर्वेदामध्ये मुख्यतः 2 प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते. एक शमन चिकित्सा आणि दुसरी शोधन चिकित्सा. शमन चिकित्सेमध्ये काही औषधांच्या द्वारे हे वाढलेले दोष हे संतुलित केले जातात आणि आजारपण बरे होत असते. याला शमन चिकित्सा म्हणतात. मुख्यतः आजाराला कारणीभूत हे 3 दोष असतात, म्हणूनच त्यांना दोष अशी संज्ञा प्राप्त करून दिलेली आहे. वातदोष, पित्तदोष आणि कफदोष यांचा जर प्रकोप झाला तर मनुष्याच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजारपण हे उद्भवत असते. तर शमन चिकित्सेद्वारा आजारपण बरे होऊ शकते. दुसरा प्रकार तो म्हणजे शोधन चिकित्सा. शोधन चिकित्सा म्हणजे इट इज द प्रोसिजर ऑफ इरॅडिकेशन ऑफ दोषाज, ऑफ प्रकुपित दोषाज फ्रॉम आवर बॉडी. म्हणजे हे प्रकुपित झालेले दोष हे शरीराच्या बाहेर काढून टाकण्याची जी काही प्रक्रिया आहे तिला शोधन चिकित्सा म्हणतात. आणि या शोधन चिकित्सेमध्ये वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि बस्ती अशी 5 कर्मे केली जातात आणि ह्या 5 कर्मांनाच पंचकर्म अशी संज्ञा आयुर्वेदामध्ये दिलेली आहे. म्हणजे शोधन चिकित्सा केल्यानंतर हे आजारपण मुळापासून पूर्ण बरे होत असते. तर बऱ्याच लोकांमध्ये हा समज असतो की आयुर्वेद म्हणजे फक्त जडीबुटीचे शास्त्र आहे, आयुर्वेदामध्ये फक्त झाडपाल्याचाच हे आहे. तर तसे नसून आयुर्वेदामध्ये शरीराबरोबरच मनाचाही विचार केला जातो. मनाचे सत्व, रज, तम हे गुण देखील आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत. म्हणजे आयुर्वेद हे फक्त वरवरची मलमपट्टी करण्याचे शास्त्र नाही आहे, तर ती जखम मुळापासून बरे करण्याची ग्वाही हे आपले महान अगाध आयुर्वेद आपल्याला देत असते. चरक, सुश्रुत आणि वाग्भट ह्या 3 संहिता आयुर्वेदामध्ये मुख्यतः प्रचलित आहेत. तर असे हे आयुर्वेदशास्त्र हे फक्त जडीबुटींपुरताच मर्यादित नसून याच्यामध्ये चूर्ण, कल्क, स्वरस, काढे, हिम, फांट तसेच वेगवेगळ्या प्रकारची रसायने, आसव, आरिष्ट इत्यादी अनेक औषधे वर्णन केलेले आहेत. अनेक प्रकारचे आजारपण हे आयुर्वेदामध्ये कित्येक वर्षांपूर्वी सांगितलेले आहेत. अवघड प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या देखील आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे. सुश्रुत संहितेमध्ये बऱ्याच शस्त्रक्रियांचे वर्णन केले गेलेले आहे. काश्यप संहितेमध्ये बालरोगांचे वर्णन केलेले आहे. चरक संहिता ही चिकित्सेसाठी सर्वात महत्त्वाची संहिता आहे. आणि वाग्भट संहितेमध्ये चरक आणि सुश्रुत यांचा जो सार भाग आहे किंवा जो अर्क आहे त्याचे वर्णन केलेले आहे. असे हे आयुर्वेदशास्त्र हे आपल्या भारतभूमीला मिळालेली एक दिव्य देणगी आहे असे म्हटल्यास बिलकुल वावगे ठरणार नाही. तसेच कोणकोणत्या आजारपणामध्ये कशा कशा प्रकारची पथ्य पाळावयास हवी याचे देखील ज्ञान आपल्याला आयुर्वेदशास्त्र हे देत असते. आयुर्वेदानुसार कोणतेही द्रव्य हे त्याच्या रसाने, विपाकाने किंवा वीर्याने काम करताना दिसून येते. रस म्हणजे त्या द्रव्याची टेस्ट. आयुर्वेदानुसार 6 प्रकारचे रस असतात. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय म्हणजेच गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट आणि कडू. तर असे 6 प्रकारचे रस असतात. विपाक म्हणजे आफ्टर डायजेशन म्हणजे त्या द्रव्याचे पचन झाल्यानंतर जो रस तयार होतो त्याला त्याचा विपाक म्हणतात. उदाहरणार्थ सुंठ ही रसाने तिखट रसाची आहे, पण त्यावेळेला त्या सुंठीचे सेवन केले जाते आणि त्याचे ज्या वेळेला पचन होते तेव्हा तिचा विपाक हा मधुर विपाकी किंवा गोड विपाकी होतो. म्हणजे सुंठ ही विपाकाने काम करते, म्हणून सुंठ सेवन केल्यानंतर ॲसिडिटी किंवा आम्लपित्त किंवा उष्णतेचे त्रास हे कमी होताना दिसून येतात. तिसरा भाग तो म्हणजे वीर्य. वीर्य हे 2 प्रकारचे असते, एक शीतवीर्य किंवा उष्णवीर्य. समजण्यासाठी वीर्य म्हणजे गुणधर्म. काही वनस्पती किंवा काही द्रव्य ही शीत गुणधर्माची असतात, उदाहरणार्थ चंदन. तर काही वनस्पती किंवा द्रव्य ही उष्णवीर्याची असतात, उष्णवीर्य जसे की अद्रक किंवा आले. तर आयुर्वेदामध्ये रस, वीर्य, विपाक यांना अनन्यसाधारण महत्त्व दिले गेलेले आहे. तसेच ज्या वेळेला मासानुमासिक ट्रीटमेंट किंवा गर्भसंस्कार नावाचा प्रकार देखील आयुर्वेदामध्ये वर्णन केलेला आहे.
मासानुमासिक औषधांमध्ये गर्भ हा ज्या वेळेला मातेच्या पोटामध्ये वाढत असतो त्यावेळेस काही संस्कार हे त्या बाळावर केले जाते. त्याला वेगवेगळ्या प्रत्येक महिन्याची वेगवेगळी औषधे असतात, ती त्या मातेला दिली जातात किंवा त्या ठिकाणी काही नियम असतात, काही पथ्य असतात. त्याचे वर्णन आयुर्वेदामध्ये आलेले आहे. हे सगळा उपचार पद्धती ही जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या दवाखान्यात जाऊन तुम्ही घेतली तर निपजणारी पिढी ही नक्कीच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ही सक्षम असू शकते. तसेच आयुर्वेदामध्ये बिंदुप्राशन किंवा स्वर्ण बिंदुप्राशन नावाचा एक संस्कार केला जातो प्रत्येक पुष्य नक्षत्राच्या दिवशी. जन्मल्यापासून ते वयोवर्ष 16पर्यंत मुलांना काही विशिष्ट प्रकारची चाटणे हे पुष्य नक्षत्राच्या दिवशी चाटवली जातात. हा उपचार वैद्यांच्या दवाखान्यामधून जाऊन घ्यावयास असतो. तर असे चाटण प्रत्येक महिन्याला घेतल्यामुळे ही मुले इतर मुलांपेक्षा बुद्धीने, शरीराने आणि मनाने ही भक्कम घडत असतात आणि अशा मुलांची शारीरिक आणि मानसिक बौद्धिक वाढ ही इतर मुलांच्या मानाने ही उत्तमरित्या घडत असते. तर प्रत्येकाला जो स्वप्नातला भारत जो निरोगी असेल, सुदृढ असेल, शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या कणखर असेल असा भारत देश जर आपल्याला घडवायचा असेल तर आपल्याला आपल्या ह्या महान आयुर्वेदशास्त्राचा विसर पडता कामा नये. धन्यवाद.